रामबंधू मसाले. दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव. सोशल मीडियावरील पोस्टवरून 2 गट आमने सामने. गाड्यांची तोडफोड तर काही ठिकाणी जाळपोळ. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. दौंडमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून पोलिसांकडून शांततेचं आवाहन. अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांच्या सूचना. सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये दुसरा कोणता बदल दिसत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. मुख्यमंत्र्यांच्या विधानानं मंत्रिमंडळामध्ये बदलाचे संकेत धूसर. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य, मी नाराज नाही. खाते बदलानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंसोबत कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा नाही. मंत्रिपदासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही तिघे एकत्र ठरवू. मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका, असं म्हणत दादांनी खास शैलीमध्ये दिली कार्यकर्त्यांना तंबी. एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप. कोणालाही सोडणार नाही, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयात नकार. तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता. पनवेलमध्ये उद्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा. मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. आणि उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार.